नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डोनाल्ड ट्रम्पनी संपूर्ण जगभर जी टेरिफ लादली आणि त्या टेरिफमधून जे संपूर्ण जगामध्ये एक ट्रेड वॉरच्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. चीनवरती लादायचं, चीनने त्याच्या रेसिप्रोकल परत लादायचं, हा जो सगळा प्रकार चालू आहे. म्हणजे काल रात्रीपर्यंत चीननी 180% अमेरिकेवरती टेरिफ लावलं. तर हे जे ट्रेड वॉर चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जगामध्ये आर्थिक मंदी येईल का, अशी भीती जगभरातले इकॉनॉमिस्ट, अर्थतज्ञ ही व्यक्त करतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांनी सिंगापूरच्या पार्लमेंटमध्ये सिंगापूरच्या नागरिकांसाठी, सिंगापूर हा अत्यंत छोटा देश आहे, पण त्यांच्या पंतप्रधानांनी जे भाषण केलं त्या इतकं अप्रतिम भाषण केलं की मला राहवलं नाही. आणि त्या संपूर्ण व्हिडिओचं मी त्यांच्या भाषणाचं मराठी ट्रान्सलेशन करून घेतलं आणि मला मुद्दाम हे मराठी ट्रान्सलेशन वाचून दाखवायचं आहे. बघा, सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग हे काय म्हणतायत त्यांच्या राष्ट्रासाठी. म्हणून आपण मानसिकदृष्ट्या तयार असलं पाहिजे. आपल्याला माहीत असलेली अंदाज योग्य आणि नियम आधारित व्यवस्था मंदावत आहे. नवीन युग अधिक अस्थिर असेल, ज्यात वारंवार आणि अनपेक्षित धक्के असतील. बाह्य परिस्थिती कशीही असो, आपण दृढ राहून आपल्या हितांचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. सिंगापूरसाठी याचा अर्थ काय? जवळच्या काळात आम्ही जागतिक वाढ मंद होण्याची अपेक्षा करतो. म्हणजे आमच्या माल आणि सेवांवरील बाह्य मागणी कमी होईल. आमच्या अर्थव्यवस्थेवरील बाह्योन्मुख क्षेत्रांना याचा सर्वाधिक फटका बसेल. यात उत्पादन, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर, बायोमेडिकल सायन्स, ज्याची सर्वात जास्त निर्यात अमेरिकेला होते, होलसेल ट्रेड आणि ट्रान्सपोर्ट याचा समावेश आहे. जागतिक अनिश्चितता आणि मंदावलेल्या भावनांमुळे काही सेवा उद्योगांवर, विशेषतः फायनान्स आणि इन्शुरन्स याच्यावरती परिणाम होईल. सिंगापूर 2025 मध्ये मंदीत जाईल की नाही हे सांगता येत नाही, पण मंदीच्या शक्यतांमुळे खूप प्रभावित होईल यात शंका नाही. आम्ही 2025 साठी 1 ते 3% GDP वाढीचा अंदाज केला होता. ट्रेड अँड इंडस्ट्री मिनिस्ट्री सध्या पुन्हा अंदाज घेत आहे आणि तो खालीच जाण्याची शक्यता आहे. मंद वाढ म्हणजे रोजगाराच्या कमी संधी आणि कामगारांसाठी कमी पगार वाढ. जर अधिक कंपन्या अडचणीत येतात किंवा अमेरिकेत परत जातात तर कपात आणि नोकऱ्यांमध्ये नुकसान होईल. सध्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या उपायांमुळे अल्प मुदतीचा लाभ मिळेल, आधार मिळेल. कुटुंब आणि व्यक्तींसाठी आमच्याकडे संपूर्ण सहाय्याचं पॅकेज आहे. त्यांना CDC व्हाउचर, SG60 व्हाउचर, यू सेव्ह रिबेट्स मिळतील, जे जीवन व्यय सहज करण्यास मदत करतील. नाजूक गटांसाठी कॉमकेअर सहाय्य वाढवलं आहे. आम्ही कामगारांना स्किल फ्युचरमधील गुंतवणुकीद्वारे पाठिंबा देत आहोत. अनैच्छिक नोकरी गमावलेल्यांना स्किल फ्युचर जॉब सीकर सहाय्याद्वारे मदत मिळेल, जे या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. अर्थसंकल्पात व्यवसायांना मदत करण्यासाठी उपाय सुद्धा जाहीर केलेत. कॉर्पोरेट कर सवलतींद्वारे अल्पमुदतीचा आधार, तसेच उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठीच्या योजना आणि नवीन बाजारांकडे वळण्यासाठीची मदत. आमच्या आर्थिक संस्था टेरिफनी प्रभावित झालेल्या कंपन्यांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी आणि विशिष्ट समस्यांवरती मात करण्यासाठी हा संवाद करतो आहोत. तरीही परिस्थिती अस्थिर आहे आणि झपाट्याने बदलू शकते. म्हणून DPM गन किम योंग यांच्या अध्यक्षतेखाली एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे, जी व्यवसाय आणि कामगारांना अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी, लवचिकता वाढवण्यासाठी आणि नवीन आर्थिक वातावरणासाठी जुळवून घेण्यास मदत करेल. आर्थिक संस्थांबरोबर यात सिंगापूर बिझनेस फेडरेशन, सिंगापूर नॅशनल एम्प्लॉयर्स फेडरेशन आणि NTUC याचा समावेश असेल. आम्ही घडामोडींकडे बारकाईनं पाहत राहू. सरकार आवश्यकतेनुसार अधिक करण्यास तयार आहे. दशकांपासूनच्या आर्थिक शिस्तीमुळे आमच्याकडे संसाधनं आहेत. या नवीन वातावरणात सिंगापूरने जागतिक प्रवाहात महत्त्वाचा आणि विश्वासार्ह व्यवसाय केंद्र राहण्यासाठी दुप्पट प्रयत्न करणं आवश्यक आहे. मुक्त आणि मुक्त व्यापारासाठी समर्पित असलेल्या देशांसोबत आम्ही जवळचे संबंध वाढवू. अमेरिका संरक्षणवादी झाला असला तरी
जगाच्या बाकीच्या भागांनी त्याच मार्गाचे अनुसरण करणे आवश्यक नाही. आम्ही इतर भागीदारांना सामील होण्यासाठी शोधू, ओळखू आणि बहुपक्षीय प्रणालीचे महत्त्वाचे भाग टिकवण्यासाठी काम करू. तर एका जगाच्या नवीन जागतिक व्यवस्थेचा पाया घालू. म्हणूनच मी विविध देशांच्या समकक्षांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मी काल इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांच्याशी संपर्क साधला आणि पुढील आठवड्यात आणखीही चर्चा करत आहोत. ते सर्व सिंगापूर बरोबर अधिक करण्यासाठी उत्सुक आहेत. डिजिटल आणि हरित अर्थव्यवस्था एखाद्या नवीन क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही करू. विशेषतः एसियान मध्ये आमचे सहकार्य आणि एकात्मकता इंटिग्रेशन हे अधिक सशक्त करू. गेल्या शुक्रवारी मी मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्याशीही चर्चा केली. मलेशिया यावर्षी एसियानचे अध्यक्षपद सांभाळत आहे. आम्ही एसियानच्या एकात्मतेचे प्रयत्न वेगवान करण्यासाठी सहमत झालो, जेणेकरून आपला प्रदेश अधिक आकर्षक आणि अधिक स्पर्धात्मक बनेल. या आठवड्यात एक विशेष एसियान आर्थिक मंत्र्यांची बैठक बोलवली जाईल. ते एसियानमध्ये अंतर्गत असलेल्या व्यापार सशक्त करण्यासाठी आणि प्रादेशिक आर्थिक एकात्मतेची प्रतिबद्धता दर्शवण्यासाठी मार्ग शोधतील. एक गट म्हणून एसियान सारख्या भागीदारांसोबत सामान्य हितांच्या क्षेत्रामध्ये दुवे मजबूत केले जातील. श्रीमान, आपण बदललेल्या जगात प्रवेश केलेला आहे. सिंगापूर या वाढत्या वादळामधून पार जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे एकत्र राहणे, आपली संसाधनं, आपली लवचिकता आणि निश्चय हा निश्चित करणे. सरकार सिंगापूरला अस्थिर पाण्यामधून नेण्यासाठी सर्व काही करेल. कोणीही मागे राहू नये देशातील यासाठी पूर्ण काळजी घेईल. आम्ही आमची अर्थव्यवस्था खुली, समाज सुसंगत आणि संस्था बलवान ठेवू. व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी नवीन मूल्य प्रस्ताव निर्माण करू. आवश्यकतेनुसार धाडसी निर्णय आणि निर्णायकपणाने काम करू, जेणेकरून सिंगापूर यशस्वी राहील. आणि सर्वात महत्त्वाचे, आम्ही सिंगापूर आणि सिंगापूरच्या नागरिकांचं हित प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी ठेवू. पुढील मार्ग अधिक कठीण असेल, धोके वास्तविक आहेत, पण आमचा निश्चय सुद्धा तितकाच वास्तविक आहे. अनेक बाबतीत आज आम्ही 60 वर्षापूर्वीच्या स्वातंत्र्याच्या काळापेक्षा चांगल्या स्थितीत आहोत. आम्ही सामरिक बफर म्हणून खोल स्टॉक्स निर्माण केलेले आहेत. एकात्मता आणि परस्पर विश्वासावर आधारित मजबूत करार केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आमच्याकडं कल्पकता आहे. आणि आमच्या हिमतीनं आणि धाडसानं एक कधीही हार न मानण्याची भावना, जिने आजपर्यंतच्या प्रत्येक संकटातून आम्हाला बाहेर काढले आणि पुढील संकटांमधून सुद्धा बाहेर काढेल. आणि म्हणून मी या सभागृहात आणि सिंगापूरच्या नागरिकांना सांगू इच्छितो, घाबरू नका. आता पूर्वीपेक्षा अधिक आम्ही दृढ आणि एकत्र राहू. एक लहान ठिपका असलेलं सिंगापूर चमकत राहील. अंधारमय आणि अशांत जगात सिंगापूर स्थिरता, उद्देश आणि आशेचं प्रकाश स्तंभ म्हणून आपलं स्थान टिकवून ठेवेल. धन्यवाद. सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांचं हे भाषण ऐकल्यानंतर इंग्रजीमधलं माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरोखर आलं होतं. आणि एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी त्याच्या देशातल्या नागरिकांना, त्याच्या देशातल्या उद्योगांना, त्याच्या देशातल्या व्यावसायिकांना, त्याच्या देशातल्या कामगारांना कशा पद्धतीने आधार द्यायचा, कशा पद्धतीने मानसिक आधार द्यायचा, याचं हे एक अप्रतिम उदाहरण आहे. आणि हे करत असताना आम्ही ऑलरेडी काय काय केलेलं आहे, आम्ही कसं वेगवेगळ्या उद्योगांबरोबर संपर्क साधतोय, त्यांच्यावरती होणाऱ्या परिणामांची कल्पना समजून घेतोय, काय उपाय करता येतील याबद्दल त्या उद्योगांबरोबर चर्चा करतोय, त्या व्यावसायिकांबरोबर चर्चा करतोय, त्या कामगारांच्या संघटनांबरोबर आम्ही चर्चा करतोय. आणि त्या सर्वांच्या संघटनांबरोबर चर्चा करून आलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. ऑलरेडी वेगवेगळ्या योजना तयार केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कीम्स तयार केलेल्या आहेत, ज्याचा फायदा सिंगापूरमधल्या प्रत्येक कुटुंबाला होईल. याच्या व्यतिरिक्त जगामध्ये अमेरिका सोडून उरलेल्या जे देश आहेत, एसियान सारखे देश आहेत, ज्याचं नेतृत्व जपान करतं, मलेशिया आहे, सिंगापूर आहे, इंडोनेशिया त्यात आहे, या सगळ्या देशांबरोबर आम्ही चर्चा करत आहोत.
आम्ही युरोपशी चर्चा केली, आम्ही इंग्लंडशी चर्चा केली की यातून कसा मार्ग काढता येईल. आणि हे सगळं करून हा छोटासा देश या अंधारमय वातावरणामध्ये जगासाठी प्रकाशस्तंभ बनून राहील, हा आत्मविश्वास सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष हे त्यांच्या नागरिकांना देत आहेत. आपल्याकडं काय होतंय? आपण अजून तरी त्या औरंगजेबाच्या कबरी आणि कुठल्या कुठल्या मशिदी यातून बाहेर येतोय का? अजूनही आपण त्या रामनवमीच्या मिरवणुका, त्या मिरवणुकांमध्ये अत्यंत अश्लील घोषणा, त्याला असलेलं पोलिसांचं प्रोटेक्शन कुठं नेऊ पाहतोय नरेंद्र मोदी या देशाला? खरोखर गंभीर होण्याचा विषय आहे. आपण अंतर्मुख व्हा. तुम्हाला काय वाटतंय? आणि भारतामध्ये हे झालेलं आहे. 1991 सालच्या आर्थिक मंदीच्या वेळेला नवीन आलेल्या सरकारने, मनमोहन सिंग असतील अर्थमंत्री, नरसिंहराव पंतप्रधान होते, राष्ट्राला उद्देशून अशा पद्धतीचे देशाला आधार वाटेल अशी गोष्ट केलेली आहे. स्वतःच्या मन की बात नाही केली, देशाच्या मन की बात ते करत होते. 71चं युद्ध झालं तेव्हा इंदिरा गांधींनी राष्ट्राला उद्देशून संबोधित केलेलं आहे की शेवटच्या क्षणापर्यंत आपण हा मानवतेसाठीचा संघर्ष हा करत राहू, कुठल्याही देशाच्या धमक्यांना घाबरणार नाही. हे झालेलं आहे या देशात पूर्वी. आत्ता काय होतंय? खरोखर गंभीरपणाने विचार करा. तुम्हाला काय वाटतं? काय व्हायला हवं? आणि काय व्हायला हवं यासाठी तुम्ही काय करायला तयार आहात? तुमचं मतही व्यक्त करा. तुम्ही काय करायला तयार आहात हेही इथं व्यक्त करा. आपण मिळूनच या देशाला सावरण्याचा प्रयत्न करूयात. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.